चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आज गौरी म्हणजेच मंगळागौर कशा पारंपरिक पद्धतीने साजरी केली जातात, गौरी हाणण्यापासून ते गौरी विसर्जनापर्यंत संपूर्ण व्हिडिओ बनवलाय. तरी तो तुम्ही बघा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया काय करतात. मित्रांनो, आधीच गेले ती गौरी आणू गव्हाच्या विहिरीना तिकडसून गौरी घेऊन येतात घरात. चला जाऊया बघूया. ती बघा सगळीजणं जमली आहेत विहिरीजवळ. कलर करता आमच्या घराकडे कलर विहिरीजवळ 5 वेळा पाणी काढलं जातं आणि त्या 5व्या पाणी तोंडात घेऊन न बोलता घरात जायचं असतं. ती गौरी घेतली ते हातात ते न बोलता घराकडे जायचं लागतं पाणी तोंडात घेऊन. काय नाही आपे घेतलास ना. गौर माझी आली, इकडे थोडी काय नाही. गौर माझी आली आली गो बाया आली. माझं बरोबर मित्रांनो, एका कान उघडणे असा म्हटलं जातं आहे. गौरीचे कान उघडणे असा प्रथा आहे. असा 5 वेळा करूचा लागता. रका त्याच्यावर असं 5 वेळा करूचा लागता. मित्रांनो, एका औसो बोलतात. त्यानंतर काय सांगते तुमका सगळी माहिती. आता तकडे गौरीचं तरी काय चालू आता बघूया. अरे घेत ना
मित्रांनो आता घरात जाऊया, जरा बघूया आई काय करता ती. एका ओवसो म्हणतात. तवशाची पानं ती रानात उगवतात, ती तवशाची पानं, चिन्याची पानं, करांद्याची पानं, त्यांची अशी टोपली बनवून त्यात हे भाजलेले खोबरा पोळी 5 प्रकारचा धान्य घातला जाता. खोबरा, पोळी, शेंगदाणे आणि काजू अशा प्रकारे शेंगदाणे घालून ते ओवसो नेलं जाता गौरीच्या पुढ्यात. नवीन जोडपा असतं तर सगळ्यांच्या गणपतीच्या पुढ्यात ओवसो घेऊन जाता. हे बघूया काही लाकडे. मित्र नवीन जोडपा असतात एका वाजत घेऊन येतात घराकडनं. मित्रांनो अशा प्रकारे ओवसो भरलो जाता पूर्ण असा ओवसोपात. आई ओवसो घेऊन जाता गौरीकडे. आम्ही जाऊया मागच्या अजून. टेमकर ओ टेमकर टेमकर आहे चांगले टेमकर दोघांना बोलव व्हिडिओ करतोय. काय झालं खेळता ना काय दोघे बोला आता म्हणजे ते चित्र देत का तुझ्या हातात. वरचे भरपूर तिथे सुपारी लग्नात अरे आता आणलायचं नाव घराकडे शेप ठेवलेलं ते काढून ठेवलं. अरे आम्ही कसं सांगतो खरं वेगळं लागतं. वौषध घातले ते वेगळं वौषध करून निघे आणि कामं घालून ठेवले. टाइम लागतो मान काढू पाहिजे. हां तुम्हाला काय पाठवतो ना तुम्ही आते गोय आते बाबा आता मग आणलं मोठ्यान मग देव मार द्या. होय महाराजा ना होय महाराजा देवा महाराजा होय महाराजा. मत नाराज ना पाना मोठी अंदाज
किती होईल 10 काय नेऊ तांदूळ काय नेऊ तांदूळ काय नेऊ नसले तर आधीच चौकशी एकासाठी हे करू नका. स्टोरेज फुल झालं व्हिडिओ ठेवलेला असं घराणा करूया घराणा झाला मित्रांनो मोठी माणसं असतात त्यांच्याकडनं ओसो कशाक भरलं जाता याची जरा माहिती घेऊया. ओसो ठेवलं जाता तो कशाक ठेवलं जाता त्याची पारंपरिक पद्धत काय कशासाठी ठेवलं जातं तो पूर्वज कोणतरी होऊन गेलो केलेली आहे की आता वाढी वाढला तेव्हा आम्ही आता दुसऱ्याच्या कुळातली आपल्या कुळात आणत आहोत काय ती आपल्या कुळात येऊ ना म्हणून ही कोणीतरी पूर्वदान केलं परंपरा ती आता पुढे ही वंशात वंशात घेतल्याने आणि नाही जर ती वंशात घेतली ना मग ती आपल्या ह्याच्यात येत नाही म्हणजे आपल्या वंशात येत नाही असं आता ही कशी आपल्या वंशात हां आणि ही देवाधर्मात चालता असं असतं म्हणून ही अशी परंपरा केली गेली. ते दाखवलं जातं मटणाचं तो कशाक करतात तो एक पोरगी म्हणून असता ना आपण आता पोरगी म्हणून आमची पोरगी ती असं धरून चल ती आपल्याकडे पाहुणी येतात म्हणून ती त्याचा मटणाचं नैवेद्य देखूच लागतं म्हणजे पाहुण्यांक येईल का तसे नैवेद्य दाखवतात असं म्हणून मटणाचं नैवेद्य देखूच लागतं मटणाचं नैवेद्य देखवतो. आत्ताच्या घालून जा चल परत मित्रांनो बघू शकता हे बघा सगळ्यांनी वाडी घेऊन इल्यात आणि आज गौरीक मटण लागतात बघू शकता तुमका दाखवतोय हे बघा मटण हा
गजानना करीते मी आराधना देवा गजानना करीते मी आराधना आई वेळात चालतो. अरे थांबा तिकडे घर बंद झाला मागे भिंत पाडतो. बस बस फालुदा संपला. ताईची मशीन उलटी आहे. फालुदा का फालुदा. मित्रांनो तिसरा दिवस आणि गौरीचा विसर्जन 5 वाजता दिलेत. त्याला बघूया. आज गौरीसाठी शेगलाची भाजी आणि भाकरी बनवली जातात. जी रानात उगवतं चवळीचं पानं शेगलाची भाजी असं प्रसाद म्हणून दिलं जातं लास्टला. आई रानानं प्रसाद दाखवतोय. मित्रांनो करतात एका शिदो म्हणतात. तांदूळ आणि खोबरा एकत्र केळीच्या पानात करून 5 अशी घडी करून त्याची माळ बनवली जाता. आणि तडी पाया फोडा सोडून पाणी द्यावा गोबा सोडा सोडा आता या बी आणि झोपा गेला मी दमलोय हातात पाना एक ठे करा ठेवा थांबा 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 थांबा. थांबा बाय एकदा एकदा ठेवा फोन करायचो ना तो चला आता दोघांचं ए बाय बघितलं तळी घे तळी चला बाय जाऊया नाही घेता नाही ना बाबू इडो घेतलं त्याच्यात इडो घेतलं अगरबत्ती घेतली पेटी घेतलं उचलू आणि
उगवत पुढं करू खरं थांब आता जेवण घेते गोटी येतात ना आणि तू अशी या कर गौरी कशी याच्यावर घे अशी तोंड असं पाठी कर आणि तुझं तोंड पुढे कर असं कर फिरव तू बघे परत मग ताच सांगतो चल जाऊ दे उगवत तिचं पुढे जाऊ दे जाऊ दे चला कसा असा नाही दिसत आहे. माझा मयूपताकडे कधी ते मासे बघितलात असतात तुम्ही पाणी नाही दाखवत मासू दाखवत पाहिजे लावले ना बाकी सगळं आहेत ते बाकी सगळे आहेत ते नाही दोघांनी लावली पुढे तू बेर हवे तुला करून हेलं ना हात जोड काय सांगता मासं दाखव तुका पप्पा भरपूर मेनू होते काय मेनू होते सर्वजणी पण निघले ना जो गाडी बंद पडली ना तुमच्या पुढे ओके काय मेनू होते गणपती कसं घेऊन गेलेले ना उंबरड्या बघ काय केलं पुढे तुम्ही फोन केला नाही गेला
गाडी बंद पडली आहे काय आज गुरुवार अर्धाच खावं पोटात नको काहीतरी मुलीला काय नाही गणपती बसू गेला त्याला भाकरी गेला तिकडे ते बांगडे घालूच का तुझ्या हातात जातात का बघ पण या करून जरा बारीक कर मित्रांनो हे घेऊन येलेली ती शेगलाची भाजी आणि भाकरीचे तुकडे करतात सगळ्यांका वाटतात मग ती प्रसादी म्हणून एवढी मोठी खर्च का तू दोन घाल आणि तू तिघांनी जातात ये आपण आता दुसऱ्याक देऊया हा आता आपण इकडे बाजूक वतून तू घालत आणि पडत चमनी अजून दोन बाजू करो काय खाली ते भरून घेऊ झालं ना ताई काय करतात तसाच राहतो काय म्हणजे कसं म्हणजे आता बावनला परत हे राहता मग बरोबर जायचं पाहुणे वर्षा ताटात भाकरी आणि भाजी आणि या टोपात पण आका देवीचं प्रसाद दिल्याने आता मी घेऊन चालले घरात तरी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बनवलाय तो कसं झालं तर नक्की सांगा आणि कमेंट करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर कोकणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओत.